स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर खूप बदल होत असतात आणि त्यामुळे ती सतत अस्थिर असते. पण तरीही स्थिर राहून तिला आत्मविश्वासानं पुढे जायचं असतं. त्या बदलांना आपलंसं करून तिला सतत लढायचं असतं. हे अंतर्बाह्य होणारे बदल आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरात होणारे बदल, तिशीनंतर काय बदल होतात, त्यामुळे कुठले टेस्ट आपण करायला हवेत, या मेडिकल टेस्ट किती इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर हार्मोनल बदल होत असतील तर आपले हार्मोन्स इंटॅक्ट ठेवणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठले प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे, कुठले घटक आपण कन्झ्युम केले पाहिजे, या संदर्भातली काही माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आहे किंवा ज्यांना पाळी संदर्भातल्या समस्या आहेत त्या प्रत्येकीने हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. पाळी अस्थिर नसेल तरीसुद्धा जे आपल्या शरीरामध्ये बदल होतात ते का होतात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण तशी सतर्कतेनं काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण तिशीनंतर होणारे जे हार्मोनल बदल आहेत त्यासाठी काय करायचं हे आपल्याला सामान्यपणे माहिती नसतं, जे मलाही माहीत नव्हतं. कुठले घटक आपण घेतल्यामुळे आपले हार्मोन्स इंटॅक्ट राहू शकतात, ते बॅलन्स होऊ शकतात, या संदर्भातली माहिती नव्हती. आयुर्वेद याबद्दल खूप बोलतं, खूप काही सांगतं, पण हे समजून घेण्याची खूप गरज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे. मुळात तिशीनंतर आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात ते बदल आपलेसे करणं खूप गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यातला महत्त्वाचा बदल असतो तो म्हणजे हार्मोनल चेंजेस. तर नंबर 1 ते म्हणजे हार्मोनल चेंजेस जर होत असतील तर आपण काय केलं पाहिजे. आपल्या हार्मोनल बदलांमुळे कार्यप्रणालीवर खूपसा परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झालं की आपल्या पोटाच्या इथली चरबी वाढते आणि मग आपण म्हणतो की अचानक वजन का वाढतंय बाबा. बऱ्याचदा केस गळायला लागतात किंवा फाईन लाईन्स यायला लागतात, सांधे दुखायला लागतात, हाडं दुखायला लागतात आणि याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातलं कोलॅजिनचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणजे कोलॅजिन प्रोड्यूस होण्याचा जो वेग असतो तो मंदावलेला असतो आणि यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आता जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं तर त्यावेळेला आपण कुठले कुठले घटक घेतले पाहिजेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुळात हार्मोनल बदलामुळे आपल्या मेन्स्ट्रुअल इश्यूज म्हणजे पाळी संदर्भातल्या समस्या सुरू होतात. बऱ्याचदा अंगावरून जास्त जाणं किंवा कमी जाणं किंवा वेळेमध्ये पाळी न येणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा जाणवतात त्यावेळेला आयुर्वेदामध्ये काही घटक सांगितलेले आहेत, त्या घटकांचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. जसं की शतावरी, त्रिफळा, त्यानंतर आवळा, तुळस, कोरफड, अशोका, या गोष्टी जर का आपण कन्झ्युम केल्या सकाळच्या वेळेत तर त्याचा खूप फायदा होतो. आता मला सांगा की या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या घेऊ शकत नाही किंवा ह्या घ्यायच्या कशा हे माहीत नाही. कोरफडीचा कसा वापर करायचा, आवळ्याचा रस कसा घ्यायचा किंवा मग तुमच्या चेहऱ्यासाठी अशोका, त्रिफळा कसं चांगलं आहे हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलंच आहे. आपण त्याचं वेगवेगळं सेवन करतो, पण एकत्रितरित्या हे सेवन कसं करायचं आणि कुठलं असं प्रोडक्ट आहे की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतील. तर खास तुमच्यासाठी मी महिनाभर एक प्रोडक्ट यूज करते आहे, ते मी पिऊन बघितलेलं आहे, त्याचे उत्तम रिझल्ट्स आलेले आहेत. तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत किंवा तजेला आहे तो येईल. एरवी तुम्हाला जर का एनर्जी कमी वाटत असेल ती एनर्जी वाढेल. या सगळ्या गोष्टी या एका ज्यूसमुळे बऱ्या होतात. हा ज्यूस आपण घरच्या घरी बनवू शकत नाही, म्हणूनच हे प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करते. नेहमीप्रमाणे तुम्हाला घरी बनवणाऱ्या गोष्टी तर मी सांगतच असते, पण एखादं आयुर्वेदिक असं प्रोडक्ट मी सजेस्ट करते की ज्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना फायदा होईल. तर हे जे सेसाचं शी केअर म्हणून प्रोडक्ट आहे ते अतिशय उत्तम आहे. हे आयुर्वेदिक शी केअर ज्यूस जे हार्मोनल बॅलन्सचा फॉर्म्युला आहे असं यांनी म्हटलेलं आहे आणि खरोखर हा हार्मोनल बॅलन्सचा फॉर्म्युला आहे, कारण यामध्ये कुठलेही ॲडेड शुगर नाही आहे, त्यानंतर आर्टिफिशियल कुठलेही फ्लेवर नाही आहेत आणि आर्टिफिशियल कुठलेही कलर नाही आहेत. अतिशय ऑर्गॅनिकली बनवलेलं हे जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गरजेच्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत, तेव्हा हे आपल्याला रोज सकाळी जर का आपण कन्झ्युम केलं तर मला असं वाटतं की सगळ्यांचे पाळी संदर्भातले जे समस्या असतील त्या निघून जातील. बऱ्याचदा ना आपण आयुर्वेदातले वेगवेगळे टॉनिक्स पितो, त्या टॉनिक्समुळे आपल्याला फरक पडतोच असं नाही, पण सकाळच्या वेळेत जर का तुम्ही 100 ml पाण्यामध्ये 50 ml हे घेतलं
त्याच्यावरती एक असं झाकण असतं, त्या झाकणामध्ये ते 50 ml तुम्ही टाकायचं आणि ते घ्यायचं. ही माझी तिसरी बॉटल आहे आणि 2 बॉटल मी ऑलरेडी संपवलेले आहेत. इतकं अप्रतिम आहे, याची टेस्टही खूप चांगली आहे. म्हणजे खरं सांगायला गेलं तर अशा पद्धतीच्या टेस्ट ह्या पिऊन पिऊन डेव्हलप होतात. त्यामुळे औषध म्हणून का होईना पण हे प्यायला हवं. यांनी तुमचे हार्मोन्स जे आहेत ते अगदी बॅलन्स व्हायला मदत होतात. तुम्हाला लक्षात येईल, जर का पाळी तुम्हाला रेग्युलर येत नसेल तर ती सुद्धा यायला सुरुवात होईल. लॅब टेस्टेड फॉर्म्युलेशन आहे, 30 वर्षाची याची लिगसी आहे आणि यामुळे तुमचं ब्लोटिंग होत असेल किंवा मग स्वेलिंग असेल चेहऱ्यावर किंवा तुम्हाला उगाचच फोपसेपणा जो येतो तो यांनी जाणार आहे, कारण तुमचं पोट क्लीन व्हायला सुद्धा हे मदत करतं. सेसा वेलनेसचा आयुर्वेदिक शी केअर ज्यूस हा तुमचं डायजेशनसुद्धा सुधारतो आणि म्हणूनच हा अतिशय उत्तम असा ज्यूस आहे, जो सकाळच्या वेळात तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला लक्षात येईल, ह्या 2 बॉटल संपत आल्यानंतर म्हणजे सलग तुम्ही जर का 1.5 महिना घेतला तर तुमची पाळी रेग्युलर झालेली असेल. तेव्हा हार्मोनल बदलासाठी काय करायचं, तर हा ज्यूस घ्यायचा. हे मी नक्की तुम्हाला अगदी सजेस्ट करीन आणि मला असं वाटतं की हे कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, दुकानात मिळेल किंवा मग तुम्ही जर का ॲमेझॉनवर ऑर्डर करणार असाल तर तिथे मिळेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच, तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. अतिशय उत्तम असं हे टॉनिक आहे, तेव्हा हे रोज घ्या. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे कुठलीही गोष्ट स्वीकारणं यामध्ये परिपक्वता असते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हार्मोनल बदल होतात ज्याचा आपल्यावर कंट्रोलच नाही आहे. आपल्याला त्याप्रमाणे काही बदल स्वतःमध्ये घडवून आणावे लागतात. त्याप्रमाणे आपला आहार आपल्याला जपावा लागणार आहे, व्यायाम करावा लागणार आहे. कारण जसं आपलं वय वाढतं तसं आपली चयापचयाची क्षमता जी आहे ती मंदावते, मेटाबॉलिझम कमी होतो आणि हा मेटाबॉलिझम चांगला होण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. हे बदल आपल्या शरीरामध्ये घडतायत हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जर 10% मेहनत घ्यावी लागते तर इथे आपल्याला 20% मेहनत घ्यावी लागणार आहे, अशी मानसिकता करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वीकारणं यामध्ये परिपक्वता आहे. आपले सतत मूड बदलतात, चिडचिड होते, बऱ्याचदा कळत नाही की एक्झॅक्टली आपल्याला एवढा राग का येतो किंवा रडू का येतं. तर हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे हार्मोन्स आहेत त्याच्या सतत होणाऱ्या बदलांमुळे हे घडत असतं. आता मध्ये मी तुम्हाला एक खूप छान रेसिपी सांगितली होती, ते म्हणजे एक लाडू बनवायचा आहे, ज्यामुळे आपल्या संपूर्ण महिन्यामध्ये आपण हे लाडू खाल्ल्यानंतर आपले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सारखे जे हार्मोन्स आहेत ते बॅलन्स व्हायला मदत होतात. वेगवेगळ्या अशा बिया आहेत, त्या बियांचं सेवन जर का सकाळी आपण केलं तरीसुद्धा ते आटोक्यात राहायला मदत होते. कुठल्या वेळेत म्हणजे आपली पाळी येण्या अगोदर कुठल्या बिया खाल्ल्या पाहिजे, म्हणजे पंपकिन सीड्स म्हणा किंवा सनफ्लॉवर सीड्स म्हणा, कुठलं खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, तीळ कधी खाल्लं पाहिजे, तर या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ बनवलेला होता, तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या बाबतीतले सुद्धा संभ्रम दूर होतील आणि या गोष्टी सुद्धा तुम्ही करून बघितल्यानंतर बराचसा तुमच्या मूडमध्ये झालेला बदल तुम्हाला कळेल, चांगल्या अर्थानं. त्यामुळे जर का तुम्हाला खूप चिडचिड होत असेल, पाळी वेळेवर येत नसेल, राग येत असेल, रडू येत असेल, अशा पद्धतीचे मूड स्विंग्स होत असतील तर आपण थोडंसं आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. आता त्वचेचं नूतनीकरण करणं म्हणजे कोलॅजिनचं जे प्रमाण आहे ते त्याचा वेग मंदावलेला आहे आणि ते प्रमाण वाढण्यासाठी काय करायचं, तर मी खूप साऱ्या अशा तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी सांगितलेल्या आहेत, रेमेडी सांगितलेल्या आहेत, म्हणजे काही खाण्यासाठी आहेत, काही चेहऱ्याला लावण्यासाठी आहे. पण सगळ्यात सोपं या व्हिडिओमध्ये मी सांगेन की तुमच्याकडे जर का कोरफडीचं जेल असेल किंवा कोरफडीचा ताजा गर असेल तर तो तुम्ही चेहऱ्याला लावलात तर तुमचं कोलॅजिन जे चेहऱ्यावरचं कोलॅजिन आहे ते बूस्ट व्हायला मदत होते. त्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं जे मॉइश्चर आहे ते टिकवून ठेवायला मदत होते आणि म्हणूनच आजच्या आज कोरफडीचा गर लावायला सुरुवात करा. जर का तुम्ही 25शी क्रॉस केली असेल तर नक्की हे करा, कारण 25शी क्रॉस केल्यानंतर जर का तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर त्याचा फायदा पुढे खूप होतो. त्यामुळे कोरफडीचा गर हा अतिशय उत्तम असतो. कोलॅजिन तुमच्या चेहऱ्यावर छान टिकून राहण्यासाठी, मॉइश्चराईज राहण्यासाठी, तुकतुकीत चेहरा दिसण्यासाठी. बाकी कोरफडीचं फेशियल कसं करायचं या संदर्भात सुद्धा व्हिडिओ मी बनवला होता, तर तो जाऊन तुम्ही बघू शकता आणि ते फेशियलसुद्धा तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे शरीराच्या गरजा ओळखण्यासाठी तुम्हाला काही हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे. 30शी नंतर तर या हेल्थ चेकअप वर्षातून एकदा व्हायलाच हव्यात. म्हणजे कुठल्या
प्रकारच्या आपल्याला हेल्थ चेकअप करण्याची गरज आहे, रक्त तपासण्या करण्याची गरज आहे. यासाठी एखादं फिजिशियन आपलं असणं गरजेचं आहे. फॅमिली डॉक्टर असणं गरजेचं आहे, ज्यांना रीतसर विचारून आपण थकवा येत असेल, चिडचिड होत असेल किंवा मग खूप दमल्यासारखं होतंय, सतत ओठ कोरडे पडतायत, गरगरल्यासारखं होतंय, थोडंसं डिझीनेस आहे, या संदर्भात कुठल्याही गोष्टी जर जाणवत असतील तर तुमच्या फिजिशियनकडे जा आणि त्यांना विचारून कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत याबद्दल विचारून घ्या. कारण या तपासण्या खूप गरजेच्या असतात. जसं की CBC शुगर लिपिड प्रोफाईल ही एक टेस्ट असते. जर का तुम्हाला थकवा येत असेल किंवा मग चिडचिड होत असेल तर डेफिनेटली तुमच्या शरीरामध्ये व्हायटॅमिन्सची डेफिशियन्सी आहे. त्यामुळे व्हायटॅमिन D, B12, त्यानंतर थायरॉईड यासारख्या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट करणं गरजेचं आहे. त्या वेळच्या वेळी केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कुठल्या पद्धतीचा आहार आपण घ्यायला हवा किंवा सप्लिमेंट्स कुठले कुठले घ्यायला हवेत. आणि हे सप्लिमेंट्स प्रत्येकाला सूट होतातच असं नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जा, फिजिशियनला विचारा की माझ्यासाठी कुठले सप्लिमेंट्स योग्य आहेत, कुठल्या ब्रँडचे सप्लिमेंट्स योग्य आहेत, हे त्यांना विचारून तुम्ही त्या पद्धतीनं रोजच्या रोज सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे मानसिकता कशी ओळखायची. मागे मी सर्व काही हा जो खूप पॉप्युलर असा पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्टला गेले होते आणि तिथे मला त्यांनी विचारलं होतं की स्मिता, तू एवढं स्टेबल राहण्याचं तुझं रहस्य काय आहे? तू जे एवढं सगळं सांगतेस हे तुला कसं जमतं? आता काय होतं की आपल्या शरीरामध्ये खूप बदल होतात आणि हे मानसिक बदल पण खूप असतात. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या घटनांचाही परिणाम आपल्यावर होत असतो. मग अशा वेळेला आपली मानसिकता स्थिर कशी ठेवायची? शिवाय हार्मोन्स तर आहेतच, पण त्यासाठी काही गोष्टींची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे, असं मी त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. त्याचं डिटेल मी आता इथे सांगते आहे. ते म्हणजे जर्नलिंग करणं गरजेचं आहे, माइंडफुलनेस असणं गरजेचं आहे, मेडिटेशन आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं शांत राहून इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरात होणारे, तुमच्यामध्ये होणारे बदल हे तुम्हाला लक्षात येतात, तुमच्या होणाऱ्या चुका तुम्हाला कळतात. बरेचदा आपण पटकन चिडून जातो आणि मग आपल्याला नंतर लक्षात येत नाही. पण जर का आपण थोडासा वेळ स्वतःला दिला, शांत डोळे झाकून बसलो तर आपल्याला ही चूक समजू शकते. आणि यासाठीच मेडिटेशन खूप गरजेचं आहे. इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी मेडिटेशनची सुरुवात नक्की करा आणि योगा करा, शक्य तेवढं वेट ट्रेनिंग करा. त्यानंतर जर्नलिंग यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला बऱ्याचदा संवाद कोणाबरोबर साधायचे हे कळत नाही. मग अशा वेळेला स्वतःचे विचार स्वतः जर का लिहून काढले, निर्णय घेण्याची क्षमता कमी असेल किंवा निर्णय घेताना खूप कठीण जात असेल तर अशा वेळेला प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट किंवा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, त्यामुळे होणारे परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या चांगल्या गोष्टी अशी विभागणी करून आपण ते लिहिलं पाहिजे आणि बऱ्यापैकी त्याचं सोल्युशन आपल्याकडे असलं पाहिजे. मग त्यानंतर आपण इतरांचे सल्ले घेतले तरी हरकत नाही, पण काही प्रमाणातलं सोल्युशन हे आपल्याकडेच असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्वयंपाक करता आहात किंवा तुम्ही योगा क्लासला जाता आहात, मुलांचा अभ्यास घेता आहात, तुम्ही जॉब करता आहात किंवा कुठलीही हॉबी तुम्ही जोपासता आहात, छंद जोपासता आहात, तर त्यावेळेला माइंडफुलनेस असणं खूप गरजेचं आहे. एक स्वतःला सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे की आत्ता मी ही गोष्ट करते तर मला 100% हीच गोष्ट करायची आहे. त्यावेळेत मला दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. याला माइंडफुलनेस सोप्या पद्धतीनं आपण म्हणू शकतो. तर या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमची मानसिकता आपोआप तुमच्या लक्षात येते आणि तुमचा कंट्रोल तुमच्या हातात आहे. हा रिमोट कंट्रोल आपल्याला इतरांना द्यायचा नाही आहे. आपला आनंद हा आपल्या हातात असला पाहिजे आणि तो जर बिघडत असेल तर तो ताळ्यावर आणण्याचं कामही आपणच केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या तर मला असं वाटतं की एक सुखी, आनंदी आणि अशी सुंदर स्त्री तुम्ही व्हाल आणि सगळ्यांना तुम्ही हव्याशा वाटाल. कारण स्त्री हे समाजाचं केंद्रबिंदू आहे. स्त्री घडली तर घर घडतं, घर घडलं तर गाव घडतं, शहर घडतं आणि अल्टिमेट आपला देश घडत असतो. त्यामुळे स्त्रीनं हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे, आरोग्यदायी राहणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले होते. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल आपलंच आहे सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.